पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी चुलीवर चिकन 65 बनवणार आहे। खूप झटपट आणि ही रेसिपी आहे आणि खाण्यासाठी पण खूप छान आहे। तर त्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेले, हे मीठ टाकून म्हणजे स्वच्छ 2-3 पाण्याने चिकनचे पीस धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये हे अद्रक लसणची पेस्ट टाकणार आहे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, एक चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने जिऱ्याची पूड आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे। लिंबाऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता। हे पीसला चांगलं असं मसाले पूर्ण लावून घ्यायचे। तर यामध्ये आता मी हे चिकन 65 मसाला टाकणार आहे। हे मसाला पण चांगला चिकनच्या पीसला असा लावून याला 10 मिनिटं आपल्याला मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं आहे। ते असा पूर्ण मसाला लावून घेतलेले आहेत। आता हे मसाले चांगले चिकनला लागण्यासाठी, चिकन पूर्ण छान असं मसाल्यामध्ये मुरण्यासाठी आपल्याला हे 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। ते 10 मिनिटं मी आता झाकून ठेवणार आहे। तर 10 मिनिटं झालेले आहेत। तर छान असं मॅग्नेट झालेलं आहे चिकन। आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, पण मी कढीपत्ता वापरलेला नाही। आता यामध्ये 1 अंड टाकणार आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ। आता हे चांगलं एकदा परत मिक्स करून घेणार आहे। ते पीठ, अंड हे असं मी चांगलं चिकनला मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या साईडला मी तेल ठेवलं होतं चुलीवर गरम करण्यासाठी। तेल पण गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी एक चिकनचा पीस टाकणार आहे। तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे आपले चिकनचे पीस चांगले तळतात। कोमट तेलामध्ये अजिबात टाकायचे नाही। तर खालची साईड झालेली चिकनची, आता ही दुसरी साईड पण छान तळून घेऊ। तर दोन्ही साईडनं असे मी चिकन छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत। आता खाली प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर आता याच पद्धतीनं राहिलेली मी चिकन तळून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे चिकन तळून घेतलेलं आहे। की मुलांना खूप छान म्हणजे आवडीनं खातात। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।